हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला तुमच्याशी थोडंफार काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर कराव्याशा वाटत आहे. माझ्या टोनवरून तुम्हाला कळलंच असेल की मुद्दा किंवा काही माझं जे काही बोलण्याचा पॉईंट आहे तो थोडासा गंभीर आहे. तर झालं काय, आज तारीख आहे 3 ऑगस्ट, पहिला रविवार, फ्रेंडशिप डे. म्हणून मी सकाळी साधारण 9:30 वाजल्यापासून मी एक व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करते रिगार्डिंग फॉर फ्रेंडशिप डे. मी एकदा व्हिडिओ पोस्ट केली, सो कॉपीराईट क्लेम आला, म्हणून मी त्या व्हिडिओचं सॉन्ग चेंज केलं. परत मला कॉपीराईट क्लेम आला, मी त्या गाण्याचं परत दुसरं गाणं लावलं, पुन्हा मला कॉपीराईट क्लेम आला. मी अशी 3दा व्हिडिओ चेंज केली. ओके, 3दा व्हिडिओ चेंज केल्यानंतर सुद्धा पुन्हा मला कॉपीराईट क्लेम त्या व्हिडिओवरती येतच होता. पार्शियली ब्लॉक असा तो कॉपीराईट मला येत होता. तर मग मी शेवटी थकले, हरले आणि मग म्हटलं की जाऊ दे, आपण व्हिडिओ चेंज करूया. मग मी एखादी दुसरीच व्हिडिओ घेतली आणि ती पोस्ट केली. ठीक आहे, सकाळी मला असा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर मग मी माझं एक काम आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती मी वॉल आर्ट किंवा वॉल पेंटिंग एक न्यू सिरीज तयार केलेली आहे. सो त्याचाच एक एपिसोड मी पोस्ट करत होते. तर त्यासाठी मी एक गाणं चूज केलं. आता मी ते गाणंही नाही बोलणार कारण परत कॉपीराईट नको लागायला, म्हणून मग मी ते गाणं चूज केलं आणि ते मी लावलं. पण काय झालं, ती अख्ख्या व्हिडिओवरतीच कॉपीराईट क्लेम आला. पूर्ण ती व्हिडिओ जी होती, जे वर्ल्ड वाईड ब्लॉक येत होतं, ते आता ते पूर्णच ब्लॉक आलं. पार्शियली ब्लॉक नव्हता, वर्ल्ड वाईड ब्लॉक झालं. तर मलाही कळत नाहीये की काय चुकतंय, नेमकं काय असं चुकतंय माझ्याकडून की म्हणून मला सारखा कॉपीराईट क्लेम येतोय. बिकॉज मी ट्रेंडमध्ये असणारीच गाणी लावते, असं नाही की दुसरं कुठलं माझ्या मनाचं वगैरे गाणं मी लावते. ट्रेंडमध्ये लावते, जे इतर लोक त्यांच्या व्हिडिओला यूज करतात तेच गाणं मी माझ्या व्हिडिओला यूज केलं. बट असा काय मुद्दा झाला की जेणेकरून माझ्या व्हिडिओला ब्लॉक आला, माझ्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम झाला. प्लीज, जर ही गोष्ट कुणाला माहिती असेल, कुणाला या गोष्टीबद्दल काय आयडिया असेल की काय चुकतंय माझं किंवा कुठल्या गोष्टींमुळे कॉपीराईट क्लेम येणार नाही, हे जर कुणाला माहित असेल तर प्लीज मला सांगा, कारण की खूप बरं होईल. बिकॉज माझं चॅनल अजून तेवढं ग्रो झालेलं नाही. ग्रो काय म्हणजे ग्रोची पायरी पण त्यांनी अजून बघितलेली नाहीये. छोटंसं चॅनल आहे, तरी सुद्धा मला इतके प्रॉब्लेम्स येत आहेत, इतके सारे प्रॉब्लेम्स काय येत आहेत हे मला विचारायचं आहे. सो प्लीज माझ्या क्वेरीचं तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही माझी क्वेरी ही कोणीतरी सॉल्व्ह करा. बिकॉज जेव्हा पण माझं चॅनल मॉनिटाईज होईल तर त्याचा काहीसा भाग मी सोशल सर्व्हिससाठी, जसं की गरीब मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, जे वृद्धाश्रम वगैरे, त्यांच्यासाठी मी थोडंसं स्पेंड करणार आहे. तर त्यासाठी माझी ही धडपड आहे. आता जर मला याच फील्डमध्ये यायचं आहे तर मला पूर्णतः याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे काय आहेत ते फॉलो करणं मला भाग आहे. सो प्लीज, जर कुणालाही या गोष्टीबद्दल माहिती असेल किंवा काही असेल, प्लीज मला सांगा. माझं या शंकेचं प्लीज निरसन करा. आणि थँक्यू माझी ही व्हिडिओ पेशन्सफुली ऐकल्याबद्दल. आणि नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्लीज कमेंटमध्ये माझ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की द्यायला विसरू नका.